ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज दादरमधल्या हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेते आहेत ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। अयोध्येमधल्या राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात हे आंदोलन केलं जाणार आहे। संध्याकाळी होणाऱ्या या महाआरतीसाठी मोठी तयारी सुरू आहे। रामरक्षा महाआरती आज दादरच्या परिसरात होणार आहे। आपण त्या परिसरात आहोत जिकडे खऱ्या अर्थानं हे हनुमान मंदिर आहे। गर्व से कहो हम हिंदू आहे असे बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लावण्यात आले। त्याचे मंदिर आहे, ते ऐतिहासिक मंदिर आहे दादरचं, ज्याला गोल हनुमान मंदिर म्हणतात आणि तिथंच आज महाआरती जी आहे ती होणार आहे। त्यासोबत जर आपण बघू शकतो त्या संपूर्ण परिसरात आता संध्याकाळी 4 वाजता ही महाआरती होणार आहे। रामरक्षा महाआरती असं या संपूर्ण आंदोलनाचं नाव दिलंय। हा संपूर्ण आंदोलनाची सुरुवात आज होणार। त्याच्यानंतर हे आंदोलन कुठे जाईल, केव्हा जाईल आणि किती मोठं होईल, किती तीव्र होईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र हा संपूर्ण रस्ता आता दुपारनंतर ब्लॉक करण्यात येईल असं चित्र पाहायला मिळतंय। आज या महाआरतीला उद्धव ठाकरेंसोबत अनेक शिवसेनेचे नेते उपस्थित असणारे उद्धव ठाकरेंनी सगळ्या हिंदूंना आमंत्रण दिलंय की याच्यासाठी यावं। राम मंदिरात जे काही गोष्टी घडली त्याच्या विरोधात हे आंदोलन असणार आहे। त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता आता संध्याकाळीच पाहायला मिळेल। मात्र याच्या आंदोलनाची तयारी मात्र आता झालेली आहे। विकास सोबत श्रेया सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।